नमस्कार, रामकृष्णारी. माझ्या चॅनल तुमचे स्वागत आहे. माझे नाव लक्ष्मी. मी आज तुम्हाला श्री नर्मदा पुनर्रेवाखंड पूर्वाध मराठी अनुवाद वाचून दाखवणार आहे. त्वदीय पाद पंकजम नमामि देवी नर्मदे. अध्याय 187. कालाग्नी रुद्रतीर्थ महात्म्य. ओम नमो नर्मदाय. श्री मार्कंड वचन. जालेश्वर तथ गच्छन्ली ग माद्य स्वयंभूनवः कालाग्नी रुद्र विख्यात भृगुकच्छे व्यवस्थित. मनुष्य श्री मार्कंडवदले त्यानंतर भृगुकच्छ म्हणजेच भरूच स्थित कालाग्निरुद्र नावाने विख्यात आद्य स्वयंभू लिंग जालेश्वरात जावे. हे तीर्थ सर्व पापांचे शमन करणारे आहे, सर्व उपद्रव नाशक आहे. त्या क्षेत्राच्या शमनार्थ कृपा करण्यास ते स्वयंभूलिंग प्रसिद्ध झाले आहे. पहिल्या कल्पात जेव्हा त्रैलोक्य असुरगणांनी त्रस्त झाले होते, वेदोक्त कर्माचा नाश आणि धर्मविलय झाला होता. देव, ऋषी, सिद्ध, मुनी पीडित झाल्यामुळे भगवानांच्या कृपेची प्रतीक्षा करत होते. तेव्हा कालाग्निरूपी रुद्रोत्पन्न प्रलय कालात अचानक धूर उत्पन्न झाला. त्या धुराच्या मध्यभागातून खाली सप्तपाताळपूर्ण एक शिवलिंग प्रगट झाले. ते शिवलिंग कुंडाच्या उजव्या बाजूला स्थित झाले. राजश्रेष्ठ, त्या तीर्थात जालोत्पन्न एक कुंड आहे, तिथे आहे जिथे त्रिपुरासुराला जाळत असताना श्री शिवशंकराची ज्वाळा पडली. तिथे एक खड्डा निर्माण झाला व त्यातून धुराचे लोट उठले. जो त्या कुंडातील श्री नर्मदेला स्नान करून पितृश्राद्ध तसे कालाग्निरुद्र नावाच्या श्री शंकराचे पूजन करतो तो उत्तम गती प्राप्त करतो. राजा, या तीर्थात कोणत्याही इच्छेने केले कर्म शत्रूच्या विनाशाकरता अभिचाराच्या भावनेने केले कर्म आता संतती प्राप्तीसाठी केले कर्म त्वरित सिद्ध होते. हा स्कंद पुराणातील रेवाखंडाच्या पूर्व भागातील कालाग्निरुद्र तीर्थ महात्म्य वर्णन नावाचा 187वा अध्याय पूर्ण आला. रामकृष्णारी. तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा. रामकृष्णारी. नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर.